ओके, पहा, लक्ष द्या. आपण किती तारखेला सुरुवात केली आहे? 10 तारखेला. आणि आज 2 तारीख. काही एक जो सॅटर्डे संडे होता तिथं आपण सुट्टी दिली आणि नंतर फक्त संडेला सुट्टी दिलेली आहे. तर किती दिवस झाले असतील जवळपास? कोण सांगेल? 12-13-15 दिवस झाले असतील हार्डली, नाही का, क्लास सुरू करायला. आणि तरी नवीन नवीन विद्यार्थी येत आहेत. पण एक प्रॉब्लेम असा झाला की काही जण येतात एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी ते गायब असतात, आणि काही जण 2 दिवस येतात नंतर ते गायब होतात. काल परवा तर अशी एक केस झाली की त्यांनी अकोल्याला ॲडमिशन घेतलेली आहे, पण मग तिथे सुट्टी आहे म्हणून तो इथे येऊन बसला. कोण आहे? असं द्या आता, बरं आहेत. पण कसं आहे, मला असं वाटतं की प्रामाणिकपणाने सांगितलं तू ही एक चांगली गोष्ट आहे, नाही तर एखाद्या विद्यार्थ्याने सांगितलं नसतं. तर असं करणं मला असं वाटतं की योग्य नाही आहे. थोडं म्हणजे काय म्हणू आपण, की मला त्या गोष्टी थोड्या निगेटिव्ह वाटत आहेत. एक तुम्हाला सांगून ठेवतो मी, की तुम्ही अकोल्याला असा की कुठेही असा, तुम्ही जर खूप सिन्सिअरली करणारे असाल, बरोबर आहे, तुमचा तिथल्यापेक्षा इथला रिझल्ट डेफिनेटली चांगला. दोन समजा सारखे सारखे तर विद्यार्थी नसतात कधी, तर सारख्या लेवलचे विद्यार्थी घेतले आपण असं कन्सिडर केलं, तर जेवढा रिझल्ट तुमचा अकोल्याला येणार त्यापेक्षा 100% गॅरंटीने सांगतो की इथे थांबणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट भेटेल. दरवर्षी येत आला आणि येतही राहणार. पण कसं आहे, ट्रेंड आहे, आणि ट्रेंडलाही आणखी काही गोष्टी जबाबदार आहेत. इथे ज्यांना या फील्डमधलं नॉलेज नाही आहे ते गायडन्स करतात. कोणी म्हणते की अकोटमध्ये हे होत नाही, अकोटमध्ये ते होत नाही. पण त्यांनी त्यांनी पाहिलं नाही, त्यांनी क्लास पाहिला नाही, त्यांचं माझं इंटरॅक्शन नाही आहे. त्यांचा संपर्क झाला असेल एखाद्या न करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत. मग अशा विद्यार्थ्यांसोबत जर संपर्क झाला ते तर निगेटिव्हिटीज पसरवतात. पण जर तुम्ही एखादा सिन्सिअरली करणारा विद्यार्थी, पॉझिटिव्ह अप्रोच घेणारा विद्यार्थी जर असेल, त्याच्या संपर्कात आले, तुम्ही हा अप्रोच नाही ठेवणार. आणि नेहमी पहा, कसं असते माहिती आहे का, आपला क्लास असू द्या की बाहेरचे क्लासेस असू द्या, रिझल्ट पहा तुम्ही किती विद्यार्थ्यांचा खूप चांगला असतो जो बोर्डवर असतो. किती विद्यार्थ्यांचा तुम्हाला काय वाटते? 10%? 10% नाही. अकोल्यासारखी मोठी जर जागा घेतली ना, 2-2 हजार विद्यार्थी असतात. 10% तर खूप झालं. 10% जर झाले असते 200 नावं लागले असते, नाही का. 2,000 विद्यार्थ्यांपैकी 10% म्हणजे 200 नावं लागले असते. ज्यावेळेस ॲड्स येतात तुम्ही पहा, रिपीटर जर सोडून दिले, MBBSचा विचार केला तर फार किरकोळ नावं असतात. त्यामुळे आपल्याकडे तरी म्हणजे 7-8-10 नावं त्या 100 पैकी असतात, म्हणजे बेटरच आहे. आणि राहिला प्रश्न मिसकन्सेप्शनचा, तर पण लोकांनी पसरवलेला आहे. काल काही पॅरेंट्ससोबत माझं बोलणं झालं, मला असं वाटतं तुमच्यासोबत ते बोललं पाहिजे. आता एका व्यक्तीने असं म्हटलं की बाबा इथे NCERT बिलकुल होतच नाही. असं नाहीच आहे, 100% रॉंग आहे. ते लोक घेत नसतील, बरोबर आहे. आपल्याकडे बघा, तुम्ही जर NCERTचं बुक उघडलं, तुम्ही 12वीच्या एखाद्या हुशार विद्यार्थ्याला भेटा, हुशार म्हणजे जो सिन्सिअर आहे, हुशारची अशी काही वेगळी खास डेफिनेशन नाही करता येत. एखाद्या सिन्सिअर विद्यार्थ्याला भेटा, जसा शिवाजी माडा याला भेटा किंवा कृष्णा सुधारला भेटा, किंवा एंट्रन्सची प्रिपरेशन करणाऱ्या एखाद्या चांगल्या विद्यार्थिनीला भेटा. त्यांनी खूप सिन्सिअरली केलेलं आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, सगळं काही क्लासमध्ये असं नसते. क्लास वर्क जे असते ना, ते तुम्ही सिन्सिअरली करणं खूप आवश्यक. तुला म्हटलं आता हे एवढं झालं, हा एवढा टॉपिक तुम्हाला आणखी करायचा आहे, काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स करायचे आहेत तुम्हाला. ज्या दिवशी ते करायला सांगितले तुम्ही त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या ड्युरेशनपर्यंत तुमच्याकडनं केल्या गेले पाहिजे. तुम्हाला जर एकदम उच्च कोटीचा रिझल्ट पाहिजे असेल तर ऑर्डिनरी बिहेवियर करून थोडं चालणार आहे, बरोबर आहे. तर तुम्ही जर असं करणार आहे, जे आम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करतात, 99% म्हणा फॉलो करतात, इव्हन 99% सोडू द्या, 90% फॉलो करतात म्हणजे सांगितलेल्या गोष्टी करू शकतात ते, बरोबर आहे. आणि करताना ना त्यांना ती आली नाही तरी चालते, पण त्यांनी ट्राय केला आणि येत नसेल तर कॉन्टॅक्ट केला, विचारलं, तर अशांचे सगळ्यांचे अप्रोच पॉझिटिव्ह आहे. अप्रोच निगेटिव्ह कोणाचा येणार, की जो स्टडी करत नाही आहे, ज्याचं वर्गात लक्ष नाही आहे. आणि दरवर्षी असे विद्यार्थी असतात, जो एक दिवस येतो, 2 दिवस अब्सेंट राहतो, यांचा ना अप्रोच निगेटिव्ह असतो. आणि कोणाबद्दल निगेटिव्ह असणार माहिती आहे का, जे सुपरफिशियल चालतात त्यांच्याबद्दल निगेटिव्ह नसतो. पण सुपरफिशियल तर कधी लक्षात येऊन जाते. जे डेप्थमध्ये तुम्हाला घेऊन जातील, जे आणखी वेगवेगळ्या लेवलच्या प्रॉब्लेमला टच करतील, त्यासाठी ना खूप फोकसची गरज असते. एका एका स्टेपमध्ये ना काहीतरी भरलेलं असते, आणि तुम्हाला त्याची भूक पण पाहिजे की नाही हे आपल्या कामात.
आणि तुमचं लक्ष पण पाहिजे. मग असे जे लक्ष देणारे विद्यार्थी त्यांना जर तुम्ही भेटलो, तुम्हाला भरभरून खूप पॉझिटिव्ह त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटेल. क्लासेसबद्दल ते भरभरून बोलतील. ते असं बोलतील की नाही, आम्ही बाहेर कुठेही असतो ना, तर आमचे रिझल्ट असे नसतात. इव्हन हा जो सिवा धोमाडे आहे, तर याच्या एकाही मित्राला, जे इव्हन तुमच्या मोठमोठ्या क्लासेस ज्यांचे नाव आहेत बाहेर अकोल्याला, एकाही मित्राला याच्या एवढे मार्क्स नाही आहेत, ना पहिल्या विषयात ना दुसऱ्या विषयात. आणि तो नीटची प्रिपरेशन करत आहे. हा रिझल्ट जेईच आहे. नीट तर जेईपेक्षा सोपी असते, थोडी तरी सोपी असते नीट जेईपेक्षा, नाही का? मग तुम्ही अशा विद्यार्थ्यांना भेटा. आता कोणीतरी म्हटलं किंवा इथे एन सी आर टीची तयारी होत नाही. बघा, मी आपला विषय होता, मी मध्येच तो बदलला, की जर तुम्ही एन सी आर टीचं बुक उघडून पाहिलं तर ईच अँड एव्हरी चॅप्टर, ईच अँड एव्हरी कंटेंट घेतलेला असेल. फक्त मी बेंट कसं केलेलं आहे त्याचं, की बोर्डही झालं पाहिजे आणि एन सी आर टी झालं पाहिजे. आपल्या नोट्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये काही डॉट डॉट असे लाईन केलेले आहेत आणि त्याच्या खाली काही टाकलेलं आहे मॅटर. त्याचा अर्थ त्याच्या लाईनच्या अगोदरचं मॅटर बोर्डमध्ये आहे, जे नोटमध्ये वगैरे टाकले असणार ते मॅटर एन सी आर टीमध्ये आहे. पण ज्यांना प्युअर बोर्ड करायचं आहे, ते त्याला, ज्यांना बोर्डिंग एन सी आर टी करायचं त्यांचे लक्ष देते की अगोदर बोर्डचं आहे आणि जो एक्स्ट्रा पॉईंट दिलेला आहे, बरोबर आहे, तो एन सी आर मधला आहे. ते कव्हर होते, हे कव्हर होते, नाही का? हे सगळं मिसकन्सेप्शन. केमिस्ट्रीबद्दल, केमिस्ट्रीचे तर आमचे सर पूर्ण एन सी आर टी कव्हर करून घेतात. कृष्णा सदार बोलला एक दिवस की जर मी इकडे असतो तर माझा केमिस्ट्रीमधला रिझल्ट खूप चांगला आला, पण तो आमच्याकडे नव्हता. त्यावेळेस त्याला सांगायचा प्रयत्न केला मी, पण कसं असते की आपापलं ओपिनियन आहे. मी कधीही बोलताना ना, मला कोणाचं डिसिजन अफेक्ट नाही करावं वाटत, कारण तुमच्या लाईफचा प्रश्न असतो. मग तुम्ही तुमचं पाहत बसा. मला जे काही सांगायचं आपण सांगतो. एकदम डिसिजन अफेक्टिंग, जसं बाहेरच्या क्लासेसवाले येतात आणि फोन करतात तर त्यांचे असे बोलणे असतात, अकोटमध्ये थांबता का? म्हणजे बस असं पॅरेंट्सनी ऐकलं की त्या पॅरेंट्सला असं वाटते की बा अकोटमध्ये आपल्या पोराचं नुकसान होणार आहे. बस थोडं नाही आहे ना. तर असं तर काही मी तर कधी बोलू शकत नाही. आपण सांगणार की पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय आहे, वगैरे वगैरे. प्रत्येक ठिकाणचा पॉझिटिव्ह काही पॉईंट असतो, प्रत्येक ठिकाणचा निगेटिव्ह पॉईंट असतो. असं गोष्ट होणारच नाही एकदम आयडियलाइज, एकदम 100% ओके. कुठेही जा तुम्ही, है ना. तर कुठे कमी जास्त असू शकते, पण आपल्या इथले प्लस पॉईंटच जास्त आहेत. आणि आणखी एक गोष्ट, की तुम्ही पॅरेंट्सजवळ राहणं हे एवढा महत्त्वाचा विषय आहे, तुम्हाला त्याची कल्पना नसेल. ज्यांना ना त्यांच्यापासून सुटका लागत असेल त्यांना कदाचित ते बर्डन वाटत असेल, पण पॅरेंट्सचं वॉच असणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. विद्यार्थी बाहेर गेल्यानंतर असे असे नखरे करतात, तुम्हाला काय सांगायचं. तुमच्याजवळ सांगायचे विषय नाही आहेत, आम्हाला समजतात नंतर नंतर. पण सगळं कोलॅप्स होतं. चांगले चांगले विद्यार्थी, मग ते विद्यार्थी जर त्यांचं फ्रेंड सर्कल बिघडलं, त्यांचे डिसिप्लिन बिघडले, तर मग तुमचा अभ्यास होणंच नाही आहे, नाही का? तर मग ते एन सी आर टी होत नाही वगैरे वगैरे, हे सगळं चुकीची गोष्ट आहे. आपल्या इथं स्ट्रिक्टली होते, बाकी लोक घेत नाहीत, आपण त्याला काय करा. आणि उलट असं आहे, न घेणारे म्हणतात मी घेतो, आणि काही जण घेत नाही ते म्हणतात होते, आणि काही जण प्रामाणिकपणे ते स्वतः घेत नाही ते म्हणतात कुठेच होत नाही. असं थोडं आहे. एन सी आर टीचा जमाना आहेच ना आता. केलंच पाहिजे एन सी आर टी. का नाही करायचं एन सी आर टी कवर? आपण बायोलॉजीमध्ये होते, केमिस्ट्रीमध्ये होते, फिजिक्समध्ये होते. आणि आणखी एक मिसकन्सेप्शन आहे, सर्व विद्यार्थ्यांना बाहेर जाणारे विद्यार्थी जे आहेत, इथेही थांबणारे काही असतील, पण इथे थांबणाऱ्या विद्यार्थ्यांचा आपल्याकडे येणाऱ्यांचा आपण तो पॉईंट क्लिअर तरी करतो. सर्व विद्यार्थी जेई नावाचा जप करून राहिले. जेई काय करायचं जेई? मग कशाला ॲडमिशन घ्यायची आहे? इंजिनिअरिंगला किती पर्सेंट जेई थ्रू ॲडमिशन असतात? डोंट नो. अरे जेई मेन तुम्हाला जर महाराष्ट्रातल्या चांगल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायची असेल, बरोबर आहे, प्रायव्हेट कॉलेजला, तर जेई मेन थ्रू फक्त 15% कोटा आहे, 15% जागा. आणि सी ई टी थ्रू 70% कोटा आहे, 70% कोटा. कोटा नावाची गोष्ट समजली ना तुम्हाला? तुम्ही विचार करा, एकीकडे 15% जागा प्रायव्हेट कॉलेजमधल्या सी ई टी थ्रू ॲडमिशन होणार आहेत, आणि एकीकडे 70% कोटा आहे, तिथे ॲडमिशन सी ई टी थ्रू होणार आहेत. कुठे पॉसिबिलिटी जास्त आहे ॲडमिशन होण्याची? सी ई टी थ्रू. मग अगोदर जेई जेईचा जाप करायचा. हा जापही मोठ्या क्लासेसवाल्यांनीच क्रिएट केलेला आहे. इथं जेई होत नाही, इथं जेई होत नाही. ते हे नाही सांगतील तुम्हाला की जेई थ्रू किती पर्सेंट ॲडमिशन आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला, गव्हर्नमेंट, बरोबर आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला महाराष्ट्रातल्या 1% ही जागा जेई थ्रू नाही आहे. एक जागा जेई थ्रू भरल्याने जाऊ शकत. यावर्षी 15% कोटा मिळण्याची शक्यता आहे. एकही जागा जेई थ्रू भरल्या जात नाही. गव्हर्नमेंट, तुम्हाला जर सीयूपीला ॲडमिशन लागत असेल, जेईमधून नाही भेटू शकत. यावर्षी आता काही चेंजेस ऐकिवात आहेत, ते होतील तर काय माहिती. मागच्या वर्षीपर्यंत असं झालं नाही. मग जेईचा मेन उद्देश काय आहे, की तुम्हाला एन आय टीला जायचं आहे, तुम्हाला आय आय टीला जायचं आहे, तर जेई शिवाय पर्याय नाही.
आणखी एक फॅक्ट तुम्हाला सांगतो, फॅक्ट म्हणू आपण त्याला, की जेवढे विद्यार्थी ते कोट्याला जाणारे असो की अकोल्याला जाणारे असो की नांदेडला जाणारे असो, ऐका बरोबर गौरी, तर ज्यावेळेस ॲडमिशनचा वेळ येतो ना, तर त्यांच्यापैकी 98% जवळपास विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जेईच्या बेसिसवर नाही होत, MSc CETच्या बेसिसवर होतात. मग प्रिपरेशन करताना ज्या ज्या ठिकाणी खास प्रिपरेशन होत असेल, समजा जो कोट्याला पूर्णपणे ते IITच्या अँगलनेच फोकस करतात अगोदरपासून, तर तिथे जे विद्यार्थी असतात ते त्या लेवलची प्रिपरेशन करतात, आणि जे कमी पडतात ना ते ना तर जेईचे राहतात ना MSc CETचे राहतात, ते मधातच लटकतात. आसमान से गिरा खजूर पे लटका. समजते ना तुम्हाला? धोबी का कुत्ता आणि घर का ना घाट का. ना तो बिचारा IITचा राहते ना तो CETचा राहते. असे अनेक विद्यार्थी आहेत. आणि आपण फॅक्टवर विचारच नाही करत. आता बा अकोटमधून दरवर्षी कोट्याला विद्यार्थी जातात. 20 विद्यार्थी ऑन एन ॲव्हरेज पकडा कोट्याला जाणारे दरवर्षी. 20 तर असतीलच ना, तुमचे मित्र गेले असतील. 20 वर्षी, मी आता मागच्या 10 वर्षातलाच विचार करू आपण. 20 जर दरवर्षी पकडले, 10 वर्षातले 200 विद्यार्थी कोट्याला गेले. आणि ॲडमिशन मिळण्याचं प्रमाण जे आहे ना, तर माझ्या ऐकिवात फक्त 2 ते 3 विद्यार्थी आहेत की ज्यांची ॲडमिशन झाली. 10 वर्षात IITला 10 वर्षात 200 विद्यार्थ्यांपैकी 3 विद्यार्थ्यांची ॲडमिशन झाली. बरोबर, काही तर शिकण्याजोगतं असेल त्यातून, नाही का? नाही आम्हाला शिकायचंच नाही आहे, आम्हाला फक्त लेबलच पाहायचं आहे. किती डेंजरस गोष्टी आहेत, आणि ह्या गोष्टी पालकांना माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही, नाही का? आणि मग इथे थांबणारे विद्यार्थी कुठे कमी होते. काल माझ्याकडे एक विद्यार्थिनी पत्रिका घेऊन आली, तर तिला ना 17 लाखाचं पॅकेज आहे, आणि तिचा जो म्हणजे होणारा नवरा आहे तोही माझा विद्यार्थी आहे, त्याला 25 लाखाचं पॅकेज आहे. सांगा ना, इथे इथे थांबून 7-8 वर्ष अगोदरची गोष्ट. त्यांना खूप चांगल्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटले. COPला त्यांनी BA केलं. मग काय, हे हे काहीतरी ना. तुम्ही मृगजळ माहिती आहे तुम्हाला? मृगजळ माहिती आहे का? मृग माहिती आहे काय असते? मृग, हरिण आहे ना, ते ज्यावेळेस जंगलामध्ये धावते ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, किंवा आपणही गाडीने ज्यावेळेस जात असतो ना, रोडवर आपल्याला असं वाटते डबकं साचलेलं आहे का पाण्याचं, है ना. पण तिथे जायच्या अगोदर त्याच्या पुढे डबकं दिसते आपल्याला पाण्याचं, तिकडे गेलं की त्याच्या पुढे दिसते, म्हणजे पाणी की मिळत नाही. आणि हे पण असं मृगजळ आहे. आपल्याला वाटतं तिथे इथे तिथे, आणि आपण आपल्या कॅपेबिलिटीज आपण ऑब्झर्व केलं पाहिजे की आपण कुठे आहोत. खूप महत्त्वाचा विषय आहे. आपण जिथे फिट बसतो ना तिथे जर आपण गेलो, सगळ्या गोष्टी एव्हरीथिंग ओके होऊन जाते लाईफमध्ये. जिथे आपण फिट बसतो तिथे गेलं, असं असं एकदम त्याला काही असं हे नसते की आपण एकदम कुठे फिट बसतो, पण अप्रॉक्सिमेशन तर आपल्याला समजते आपला इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि आपली कॅपॅसिटी किती आहे कोणती गोष्ट करायची. बरोबर आहे. अर्थात कॅपॅसिटीज क्रॉस केल्या पाहिजेत असं नाही म्हणत मी, पण असतात ना काही, है ना, क्रॉस केल्याच पाहिजेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही आहे. पण त्या गोष्टी थोड्यासर आपल्याला माहिती असल्यावर आपण जर त्या अँगलने आपल्याला फिट बसवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळते, है ना. तुम्हाला काहीच जमून नाही राहिलं, तुम्हाला मला MBBS करायचं, तुम्ही 10 वर्ष रिपीट करा, होणार का? आता 5-5 वर्ष रिपीट करणारे विद्यार्थी आहेत, 3-3 वेळा तर रिपीट करणारे मी पाहिलं. तुम्ही सांगा त्या विद्यार्थ्याचं किती नुकसान झालं. त्यांनी कोणी त्याला दो टोक असं बोललं नाही, नाही बेटा तू करू नको, बरोबर आहे, किंवा मग तू दुसरं काहीतरी कर. आता ह्या टीचर लोकांना गोष्टी माहिती असतात कोणाची कॅपॅसिटी किती आहे, बरोबर आहे. कधी कधी त्या विद्यार्थ्याला वाटते विचारायला की नाही आपलं झालंच पाहिजे, त्याची कॅपॅसिटी कमी पडत असते. मग त्याला दुसरा थोडासा सल्ला दिला पाहिजे, बेटा तू BMSला ॲडमिशन घे, भेटत असेल ते कर, ओके, किंवा B.Pharm कर, किंवा BSc ॲग्री कर. कोणी त्याला म्हणते नाही आणखी करून पहा ना, आणखी 3 वेळा रिपीट केल्यानंतर तुम्ही सांगा त्याची कंडिशन काय होत असेल. त्याचे मित्र कुठे गेले, पहिला तो इंजिनिअरिंगला गेला फ्रेशरमध्येच, बरोबर आहे, क्लासमधले, मग ह्यानं त्यावेळेस दुसऱ्यांदा रिपीट केलं आणि तिसऱ्यांदा रिपीट केलं, मुलांना म्हणा किंवा मुलींना म्हणा. ते ग्रॅज्युएशन होऊन राहिलं विचार आहे, 3ऱ्या वर्षाला आहे, हा 12वीतच आहे, रिपीट केलं म्हणजे तो 12वीतच आहे, 12वीच पास झाला फक्त तो. मग किती वाईट कंडिशन, बरोबर आहे. म्हणून कधी आपण काय करायचं आपण आपल्यालाही थोडं ऑब्झर्व केलं पाहिजे. उगाच फक्त बोलल्याने का बाबा, बोलण्यात एवढा फरक पडतो. तिथं पॅरेंट्स म्हणा किंवा स्टुडंट म्हणा एवढे बोलतात की बस हाय म्हणते इथं काय, हाय म्हणते इथे काय, तोही म्हणते इथे काय. नॅचरली असं म्हणतात की एक गोष्ट जर 100 वेळा खोटी बोलली ना तर 30 खरी वाटायला लागते. अशी कंडिशन झालेली आहे. काय केलं पाहिजे माहिती आहे का, कुठेही जिथे आपल्याला काय म्हणू आपण काहीतरी करायचं आहे तर काही गोष्टी असतात त्या वर्कआउट केल्या पाहिजेत. जसं तुमच्या आजूबाजूला काही विद्यार्थी असतील तर जे इथे थांबणारे विद्यार्थी अभ्यासू, कारण तिथेही जाणारे अभ्यासू. मी तर म्हणतो गध्यांच्या नादीच नका लागू ना. आता त्यांच्याकडून निगेटिव्ह पाहिजे आपल्याला ना पॉझिटिव्ह पाहिजे.
ते कधीच काही करत नसतात. करणारे ते हुशार असले पाहिजेत असं नाही, सिन्सिअरली करणारे बरोबर. नाही तर मग वर्गात कसं तुम्हाला माहिती आहे कसे कसे विद्यार्थी असतात, तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही जे 8वी 10वीपर्यंत ट्युशन केला, कोणी कोणी रेग्युलर नीट लक्ष दिलं, कोणी कोणी सर शिकवत आहेत त्याच्यावेळेस बोलले, ते पण तुम्ही लक्षात घ्या. अशा विद्यार्थ्यांना काही त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही आहे. त्याने केअरफुली ऐकलंच नाही समोरच्या व्यक्तीला, त्याची भूकच नाही ऐकायची, तर काय करू शकणार आहे? मग अशा विद्यार्थ्यांना नका विचारू. ज्यांनी सिन्सिअरली केलं असेल अशा विद्यार्थ्यांना तुम्ही विचारलं, तुमच्या लक्षात येणार की इथून गेले खूप सारे विद्यार्थी चालले सध्या, त्यांच्यापेक्षा थांबणारे विद्यार्थी बेटर परफॉर्मन्स देऊन राहिले. आणि फायनल एक्झाममध्ये तरी बरोबर कधी कधी काय असते की आमच्याकडनं एखादा पेपर कठीण टाकण्यात येतो. आता याच वेळेस काय झालं की मी एक पेपर, आता आपलेच पेपर असतात आपण डिझाईन केलेले असतात, मला असं वाटलं एक वेगळाच पेपर घेऊन त्यांना देऊन टाकू है ना. पण मी पण तो पाहिला नाही कसा आहे, तर मुद्दाम मी पाहिला नाही मग देऊन टाकला. त्याच्यामध्ये काय झालं की जेही मेनचे ॲडव्हान्सचे क्वेश्चन टाकण्यात आले, टाकले 10-12 क्वेश्चन ॲडव्हान्सचे. आता काय पेपर, बाहेरचा पेपर मी डाउनलोड केला आणि देऊन टाकला. म्हटलं आपले पेपर आपण घेतोच. त्या विद्यार्थ्यांचा एकदम त्या टेस्टमध्ये कॉन्फिडन्स कमी झाला, हे नाही येतं ते नाही येतं है ना. नंतर मग प्रॉपर लेवल कोणता पेपर समजायला माहिती आहे का, झालेले जे पेपर्स आहेत, मग ते जेईचे असो की नीटचे असो, झालेले पेपर हे प्रॉपर लेवलचे असतात. त्याच्यावरून आपल्याला समजू शकते की क्वेश्चनची लेवल काय येणार आहे एक्झाममध्ये है ना. मग तसं आपण काढलेला पेपर तर काही पण, आजकाल तर ऑनलाईन क्लासेसवाले एवढे कठीण कठीण टाकून राहिले कधी कधी की म्हणजे त्यांना नाविन्य दाखवण्यासाठी किंवा आमच्याकडे काहीतरी वेगळं आहे दाखवण्यासाठी. पण जी एक्झाम ज्या लेवलची आहे ना त्या लेवलची असायला पाहिजे. तुम्ही सांगा, नीटमध्ये स्पीड हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण की तुम्हाला 50 क्वेश्चन सोडवायचे आहे आणि जेईमध्ये किती क्वेश्चन सोडवायचे आहे? 25 क्वेश्चन सोडवायचे आहे. टाईम जास्त असतो बरोबर आहे. तिथे तो क्वेश्चन विचार करून, कॉन्सेप्ट वापरून, तिथे काहीतरी नवीन फॉर्म्युला डेव्हलप करून अशा तऱ्हेचे क्वेश्चन असतात जेईमध्ये. काही सोपे पण असतात है ना, पण नीटमध्ये सरळ सरळ असतात. मग ते क्वेश्चन जर तुम्ही नीटमध्ये टाकले, थोडंसं कॉन्फिडन्स लेवल कमी, थोडीशी कॉन्फिडन्स लेवल कमी जास्त झाली आणखी, हे नाही झालं ते नाही झालं, असे असे कॉमेंट कधी कधी येतात. पण ज्यावेळेस ना रिझल्ट लागले, सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगतो की जे विद्यार्थी आमच्याकडे नव्हते मॅथमॅटिक्सला म्हणा किंवा केमिस्ट्रीला म्हणा, तर सगळ्यांचे बेस्ट परफॉर्मन्स जे आहेत, ज्यांनी पॉझिटिव्ह म्हटलं त्यांची फिजिक्समध्ये चांगले आहेत, ज्यांनी निगेटिव्ह म्हटलं त्यांची फिजिक्समध्ये चांगले आहेत. त्यांची जेईची मार्कशीट पहा तुम्ही. समजा 1-2 असतात ते काही लक्ष न देणारे, त्यांनाही फिजिक्समध्ये चांगले मार्क्स आहेत. जे केमिस्ट्री, आता जे NCERTला होते आमच्याकडे शिकायला, त्यांचा केमिस्ट्रीचाही काही प्रॉब्लेमच नाही. समजून राहिलं का तुम्हाला? मॅथमॅटिक्सच्या टीचरबद्दल आमच्या की मास्कर सर आहेत, तुम्ही त्या गौरी दामदारला विचारा किंवा त्या शिवाला विचारा. शिवा तर म्हणे सर अजूनही त्याला नीट करायचं आहे, पण ते टीचर आल्यापासून तो म्हणे त्यांच्याकडनं जे शिकायला मिळून राहिलं ना ते मला कधी मिळालंच नाही म्हणे. तो अजूनही त्यांची पिरियड करतो. म्हणजे आतापर्यंत डिफिकल्ट सेशन असतील तो अटेंड करतो. मी त्याला मध्ये म्हटले, अरे तुला नीट जर करायचं तू कशाला इथे टाईम हे करतो, तुम्हाला बोलला पहा सेंटेन्स किती. नाही म्हणे सर मला जे सध्या शिकायला मिळून राहिलं म्हणजे त्यांच्याकडनं ते मला नंतर नाही मिळणार. म्हणजे ही मॅच्युरिटी पाहिजे असते चांगल्या विद्यार्थ्यात, ज्याला काहीतरी करायचं त्याच्यामध्ये. तरी असं असते. मग एकदा पाहिलं, एक दिवस पाहिलं की कधी कधी काय असते की तुम्ही आमचं कंटिन्युटी आलेली असते आणि तुम्ही मधल्या पिरियडला येऊन बसता, त्या दिवशी तुम्ही टीचरला गेस नाही करू शकत है ना. कधी कधी काय असते, आपला इंटरेस्ट आपण निगेटिव्ह असतो, कधी कधी कोणाचं डोकं ना सगळं बाहेर गेलेलं असते ना, आपण बसतो नॅचरल आहे. तुम्ही बसता आणि कधी कधी आपलं माइंड बाहेर निघून जाते. कधी कधी काही जण गोष्टीत लागतात, काही लिहित असतात बरोबर आहे, तुमचं डिस्कशन चालू असते, मग इकडे काय चालते ते तुम्हाला माहीत नसतं. मग अशा वेळेस तुमचं थोडंसं हे होऊ शकते, म्हणून फोकस तर करावंच लागते. आणि सर्व विषयांमध्ये गोष्टी गोष्टी थोड्या नसणार आहेत है ना, टेक्निकल गोष्टी असणार आहे. मॅथमॅटिक्सचा असा विषय आहे टेक्निकलच आहे, त्याच त्या गोष्टीमध्ये राहावं लागते. समजलं का? म्हणून अशा लोकांच्या ह्याच्यात येण्यात काही अर्थ नाही है ना. तर एवढं मात्र मी शेवटी तुम्हाला सांगतो की खूप चांगलं आपण करून घेऊ शकतो, करून घेणार आहोत. तुम्ही कमी नका पडू बस. आणि तुमचं तुमचं जे सक्सेस मिळवायचं आहे ना त्याच्याबद्दल तुम्ही खूप अशी हे ठेवा, काय म्हणून आपण उर्मी ठेवा की नाही आपल्याला हे मिळालंच पाहिजे. तुमच्या सर्व ॲक्शन, मला एका विद्यार्थिनीचं एक सेंटेन्स आठवते, काय म्हटलं बा, तर तिचं असं म्हणणं होतं की तुम्ही असं काहीच करू नका आउट ऑफ युअर गोल. म्हणजे 11वी 12वी 2 वर्ष तुमच्याकडे आहेत, डू नॉट शो इंटरेस्ट इन एनिथिंग आउट ऑफ युअर गोल.
म्हणजे तुमच्या गोलच्या पलीकडे ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नका घेऊ 2 वर्ष. खरी गोष्ट आहे. किती चांगलं सेंटेन्स आहे. गौरी दामदरनीच म्हटलं होतं की तिला पण चांगले मार्क्स आहेत जेईमध्ये, की तुम्ही आउट ऑफ गोल काही विचारच नका करू. तुम्ही विचार करा, तुम्ही तुमचाच विचार करा की तुमच्या डोक्यात जे विचार असतात की ते आपल्या गोलवाले जास्त असतात की आउट ऑफ गोलवाले जास्त असतात. गोलवाले जास्त असतात की आउट ऑफ गोलवाले जास्त असतात. नाही, गोलवाले कमी असतात, आउट ऑफ गोलवाले जास्त. तुम्ही दिवसभर विचार करा ना. तुम्ही जो विचार करता की तुम्ही तुमच्या ॲडमिशनबद्दल, तुम्ही तुमच्या मार्क्सबद्दल, तुम्ही तुमच्या वर्कबद्दल, तुम्ही तुमच्या दिलेल्या अभ्यासाबद्दल, त्याच्याबद्दल विचार असतात तुमच्या मनात, की बाकी विचार जास्त असतात. बाकी जास्त असतात, नॅचरल आहे. पण ते आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे. ते आउट ऑफ गोलवाले विचार कमी कमी करायचे. आउट ऑफ गोल समजून राहिले ना तुम्हाला, जे आपल्याला करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त आउट ऑफ गोलवाले विचार कमी असतात, आणि जे जे मिळवायचं आहे त्याच्या ते विचार जास्त असतात आपल्याकडे, आणि जे मिळवायचं आहे ते विचार कमी असतात. आपल्याला ते बदलायचं आहे आता. जे जे आपल्या कामाचं नाही आहे ना ते विचार सोडून द्यायला शिकावं लागेल आपल्याला. जे आपल्याला कामाचं आहे तो विचार करायला लावावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला एक चांगला कव्हर मिळेल, एक शार्प कव्हर मिळेल, की तुम्ही इंटेन्स फोकस्ड व्हाल की आपल्याला जे करायचं आहे तेच. समजलं का? पण याशिवाय तर चांगलं सक्सेस पॉसिबलच नाही. मी एक सेंटेन्स एका शाळेमध्ये वाचलं होतं की तुम्हाला जर काही सक्सेस मिळवायचं आहे ना, तुम्हाला प्रत्येक सेकंदाला तुमचं गोल आठवलं पाहिजे. काय बोललो बेटा? तुम्हाला जर एक स्वामी विवेकानंदाचं कोट होतं, मला फक्त त्याचं मिनिंग आठवते, मला प्रॉपर वर्ड कसे होते ते नाही आठवत. त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला जर काहीतरी सक्सेसफुल व्हायचं आहे, तर तुम्हाला जे काही मिळवायचं आहे गोल, तुम्हाला प्रत्येक सेकंदाला आठवण राहिली पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. मग आपल्याला करायचं IIT, आपल्याला करायचं JEE, आपल्याला करायचं नीट, आपल्याला चांगलं इंजिनिअरिंग कॉलेज मिळवायचं आहे CET थ्रू. आपण TV समोर बसलो आणि विसरूनच गेलो सगळं, है ना. हे तर टाइमपास करणाऱ्या गोष्टी तर खूप आहेत. तुम्ही मोबाईलवर स्क्रीनवर काय म्हणतात त्याला, हां, नाही ते शॉर्ट वगैरे येतात, रील्स पाहून राहिले तुम्ही. बरोबर आहे, रील मागं रील येऊन राहिले, रील मागं रील येऊन राहिले. बरोबर आहे. आणि मग तुम्ही रियालिटीपासून चालले दूर दूर, नाही का. म्हणजे तुम्ही सांगा ना, बहुतेकांचं होते असं. याचा अर्थ आपल्या माइंडवर कंट्रोल नाही ठेवलं त्या मोबाईलनी. आपल्याला काय करायचं आहे ना, 2 घंटे मोबाईलमध्ये माहीत नाही पडत. 2 घंट्यापासून मुलगा मोबाईलवरच किंवा मुलगी मोबाईलवर, है ना. मग तुम्हाला तरी वाटते का की असं जर करत राहिलं तर तुमचं सक्सेस होणार म्हणून, तुम्हाला जे पाहिजे ते. म्हणून अनेक गोष्टी आहेत सक्सेस मिळवण्यासाठी. हो, आणखी एक सांगतो की खूप वेळा सांगितलंय मी तुम्हाला, सक्सेस मिळवण्यासाठी कोचिंग क्लास निवडणे. आहे का बरोबर? इकडे माझ्याकडे माझ्या डोळ्यात डोळे टाकून पाहायचं. खूप चांगलं सक्सेस मिळवण्यासाठी कोचिंग क्लास निवडणे आणि एक लोकेशन निवडणे. समजा अकोट निवडलं, आपला क्लास निवडला, किंवा तुम्ही कोटा निवडला आणि तिथला तरी कुठला तरी क्लास निवडला, हे एकच क्रायटेरिया नाही आहे सक्सेस मिळवून देणारा. असं जर असतं तर आपल्या क्लासमधल्या सगळ्यांचे रिझल्ट खूप चांगले आले असते. तिथे जाणाऱ्या सगळ्यांचे रिझल्ट खूप चांगले आले असते. याचा अर्थ की खूप चांगला सक्सेस मिळवण्यासाठी आणखी काही फॅक्टर्स आहेत, तेच महत्त्वाचे आहे याच्यापेक्षा. हा एकच फॅक्टर जर महत्त्वाचा असता, कोचिंग क्लास, बरोबर आहे, तर आपल्या क्लासमध्ये सगळ्यांचे रिझल्ट खूप चांगले आले असते. बरोबर. XYZ क्लास आहे तिथल्या सगळ्यांचे रिझल्ट खूप चांगले आले असते, म्हणून असं होते का? है ना. कुठे 10 विद्यार्थ्यांचे रिझल्ट चांगले आहेत. याचा अर्थ बाकी काहीतरी गोष्टी आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. त्या गोष्टीवर चर्चाच नाही होत. मी आजपर्यंत असा एक पेरेंटने पाहिला की त्यांनी म्हटलं असेल, सर की ही अशी अशी फॅक्ट आहे, है ना. मग खूप चांगलं जे विद्यार्थ्यांना तुमचे चांगले मार्क्स मिळतात ते नेमकं काय करतात? तुम्ही हे एक काम करा ना, ज्यांनी खूप चांगलं केलं त्यांना फॉलो करा. त्यांनी जसं जसं केलं तसं करा. मग आपण त्या गोष्टीवर विचारच नाही करत. आपण विचार करतो कोणतं का, तुम्ही अकोल्याला चालले का, तुम्ही नांदेडला चालले का, तुम्ही कोट्याला चालले का, तुम्ही अकोटमध्ये राहून. पण त्याच्या पलीकडे काही काही जणांना तर कुठेही जा, तिथे कोणताही क्लास चालतो. काही तर जण असे आहेत की तिथून सोडून येतात, मग इथे कोणत्याही ठिकाणी चालले जातात, जिथे काहीच शिकवलं जात नाही ना, बोर्ड शिकवलं तिथेही जातात. मग फक्त तुम्ही बोर्डच शिकले इथे येऊन, अकोटमध्ये येऊन एखाद्या कोचिंग क्लासमध्ये तुम्हाला फक्त बोर्ड शिकवलं, मग तुम्ही बोंबलता की अकोटमध्ये होत नाही. तर मग ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाताना क्लासेसची इन्क्वायरी करतात, अकोटमध्ये ज्यावेळेस तुम्ही रिटर्न येता किंवा अकोटमध्ये थांबतात, त्याही वेळेस तुम्ही चांगली इन्क्वायरी करा. बटबट लोक असतात त्यांच्या ह्याच्यात नका जाऊ. बरोबर आहे. तुम्ही फॅक्ट तपासा. त्या क्लासमधले चांगले सिनियर्स तुम्ही शोधून काढा, किंवा कर बेटा तू कुठे होता, कसं झालं, काय झालं. चांगलं ज्यांनी चांगलं कॉलेज मिळवलं त्यांना भेटा तुम्ही, नाही का. आपण गोष्टीतच येतो केवळ. समजून राहिलं का तुम्हाला? तर हे एवढ्या गोष्टी आहेत. मग आमच्या कानावर चर्चा येतात त्यावेळेस थोडेसे डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी असतात, तुमच्यासोबत शेअर करणंही आवश्यक असतं, नाही का.
अशा बऱ्याच गोष्टी आहेत, मला वाटतं ह्या तुम्ही सोडून द्या, निश्चिंत राहा. तुम्ही जर मनापासून ठरवलं असेल की मला अभ्यास करायचा आहे, खूप मनापासून करायचा आहे, क्लासमध्ये जे होते प्रत्येक गोष्ट सरांची ऐकायची आहे, बरोबर आहे ना, तर तुम्हाला डेफिनेटली चांगलं सक्सेस मिळणार, इथे राहूनच मिळणार. जे बाहेर गेले, मी 100% गॅरंटीन सांगतो की तुम्ही जर असं बिहेवियर ठेवलं जसं या सेवा धुमाड्याचं वगैरे आहे, बिहेवियर म्हणत आहे मी, बिहेवियर सवयी, बरं एकाही पिरियडला absent नसतो म्हटलं. कधी कधी पेपर सोपा असतो, डिफिकल्ट डिसिशन, आणि त्याला सगळं काही येत असते बघा, ऐका, त्या पेपरमधलं त्याला राहतो. कारण की एक क्वेश्चन शिकवताना टीचर ज्यावेळेस शिकवतात ना, त्यावेळेस ते वेगवेगळ्या डायमेन्शननी त्याला त्याची उकल करतो आपण. एकाच क्वेश्चनची तुम्हाला माहित असेल, आता आपण वर्क शिकवलं किंवा पॉवर शिकवलं, त्यावेळेस किती वेगवेगळे डायमेन्शन सांगितले, तो मिस नाही करत. मग ह्या गोष्टी पाहिजे असतात मिळवण्यासाठी, चांगलं सक्सेस मिळवण्यासाठी, है ना. ते जर कराल तर तुमचेही डेफिनेटली 100%, 99% म्हणत नाही, तुमच्यापैकी जे चांगल्या तऱ्हेनं करतील, ऐकतील, त्यांचे 100% गॅरंटीन सांगतो की इथे थांबूनच तुमचे रिझल्ट चांगले येणार. तुम्ही मनापासून घ्या फक्त. आणि 10वी सारखं नाही आहे आता. 10वी सारखं नाही आहे म्हणजे 10वी पर्यंत मी काय केलं आतापर्यंत, की जे तुमच्यापैकी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी, ऑलिम्पियाड किंवा विजडम वगैरे, NTC, हे त्यांनी यांची इंटेन्सिव्ह तयारी केली असेल, ते सोडून तुम्ही काय केलं, तुमच्या बुकमध्ये जे आहे ते वाचलं, तुमच्या सरांनी जे लिहून दिलं होतं ते वाचलं, बरोबर, तुमच्या लक्षात राहिलं, तुम्ही जसं तसं लिहून काढलं, तुम्हाला 100% मार्क्स मिळाले. आता तो क्रायटेरियाच नाही राहिला. तशा तऱ्हेने 100% मिळवण्यात काही लॉजिकच नाही आहे. इव्हन ज्यांच्या IIT ला ऍडमिशन असतात ना, तर त्यांची 75% स्कोर, ते म्हणतात 75 आला पाहिजे आपला, त्याच्या पलीकडे त्यांना अपेक्षा नसते. कारण की तिकडे करायचं असते ना, जो की तीर मारायचे तिकडे मारायचं असते एंट्रन्समध्ये. आणि अजूनही आपल्या अकाउंटमध्ये काय होते, बरेच लोक तेच करून राहिले अजूनही. ते लिहून देतात आणि दुसऱ्या दिवशी लिहायला लावतात, लिहून देतात आणि दुसऱ्या दिवशी लिहायला लावतात. मग त्यांनी काय होते, सगळे कॉमेंट बिघडतात. त्यावेळेस आमच्याबद्दल होते की ते त्या कॅटेगरीमध्ये आपला एक क्लास येऊन जातो, है ना. पण असं थोडं नाही, सर्व ठिकाणी तसं आपल्याकडे तर बिलकुलच होणार नाही. तुम्हाला जे शिकवलं गेलं ते खूप चांगल्या तऱ्हेने समजलं पाहिजे. आणि त्यावरचे खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे क्वेश्चन्स जे त्याच टॉपिकवर येतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, ते तुम्हाला सोडवता आले पाहिजेत. क्वेश्चन सोडवताना एखादं पर्टिक्युलर आन्सर कसं करेक्ट आहे, एखादं पर्टिक्युलर आन्सर कसं रॉंग आहे, त्यावरही तुम्हाला बरोबर अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. आणि सुरुवातीला ह्या गोष्टी करायला वेळ लागतात, पण आपण तुम्हाला हळूहळू डेव्हलप करणार आहोत. एखाद्या विद्यार्थ्यांनी असं म्हटलं की मला फिजिक्समधल्या सवयी केमिस्ट्रीमध्ये उपयोगात आल्या आणि इव्हन मॅथमॅटिक्समध्ये उपयोगात आल्या, कारण फिजिक्समध्ये खूप जास्त काम पडतं. समजून राहिलं का तुम्हाला? तर हे गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत यार. काल काही जणांसोबत बोलणं झालं, तर त्यामधून माझ्या असं लक्षात आलं की बाहेर थोडं कोणी असं बोलत आहे, तर काय, तर मला असं वाटलं की ह्या विषयावरही बोलणं आवश्यक आहे. आता नाही बोलायचं तर मग कधी बोलायचं? बाकी सगळे पोरं इकडे तिकडे निघून गेल्यानंतर. चला, पण तुझं मला एक आवडलं की तू क्लिअरली सांगितलं, खोटे बोलतात विद्यार्थी, खोटं नाही बोलायचं, आहे ना. काय नाव तुझं? शिवा? तू अगोदरपासून होता का शिवा? नाही नाही नाही, म्हणजे आपले जे फाउंडेशनचे क्लासेस सुरू झाले, त्याला अगदी पहिल्या पिरियड पासून होता का? थर्ड डेच आहे. तू काय करशील, आपले जे व्हिडिओज आहेत ना, तू एकदा पाहशील, तुझ्या लक्षात येणार एकदम सिम्प्लिसिटी आहे सगळ्या गोष्टीमध्ये, कॉम्प्लिकेशन कशातच नाही आहे. आणि जे उगाच कॉम्प्लिकेशन करण्यात आणि काहीतरी खूप मोठं काहीतरी करून राहिलो असं दाखवण्यात काही अर्थ नाही आहे. हा सिम्पल सिम्पल गोष्टीपासून सुरुवात करायची असते आणि नंतर मोठ्या गोष्टीकडे पोहोचायचं असते. ओके, असू द्या. तर काल आपण लास्ट पॉईंट कुठला पाहिला होता? यस, टॉर्क आणि फोर्स बद्दल तर आपण बोललो होतो, पण आता तेच ते बोलण्यात काही अर्थ नाही, आपण खूप काहीतरी पाहिलंय. ओके, लास्ट पॉईंट कुठला होता? अँग्युलर, मग ज्या क्वांटिटीज लिनियर मोशन मध्ये आहेत त्याच क्वांटिटीज अँग्युलर मोशन मध्ये आहेत. आपण ना थोडासा आता इनर्शियाचा विचार करू. तर डू यू नो इनर्शिया? इनर्शिया म्हणजे काय? कोण सांगायचं? जे माहिती असेल ते सांगायचा प्रयत्न करायचा. व्हॉट इज मीन बाय इनर्शिया? कोण सांगेल? जे माहिती असेल ते सांगा ना, चुकलं तरी चालते पण बोललं पाहिजे. कोणी सांगू शकते का इनर्शिया? बरं, मला सांगा की इनर्शिया वर्ड झालेला आहे की नाही? मग काही तर असेल डोक्यात, सगळं विसरलेत का? ग्रॅव्हिटेशन. बरं सांगा, जे असेल ते सांगा. हं?
मास, हा मास बद्दल चालले तुम्ही जवळ 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 आता पॉईंटच्या. तेच पुढे आणखी कोणाला सांगता येईल काही? हा, इट इज द सॉरी काय म्हटलं तुम्ही, टेंडन्सी. सॉरी, इट इज द टेंडन्सी ऑफ द बॉडी टू कंटिन्यू इट स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ मोशन. थोडक्यात जी बॉडी ज्या कंडिशन मध्ये आहे त्या कंडिशन मध्ये राहावं वाटते, ती जी स्टेट आहे दॅट इज कॉल्ड एज इनर्शिया. जसे आहे तसेच राहण्याची टेंडन्सी दॅट इज कॉल्ड इनर्शिया. थोडा आपण विचार करू, पहा, लक्ष द्या. समजा एक ना छोटासा दगड आहे आणि एक खूप भला मोठा दगड आहे. हा कोणत्या बॉडीची टेंडन्सी जिथे आहे तशीच राहण्याची जास्त आहे, मोठ्याची की लहानची? मोठ्याची. हा लहान आहे, कोणी येणाऱ्याला ढकलणार, हा ढकलला जाणार. पण हा जो खूप मोठा आहे, तुम्ही पाहत असाल की तुम्ही प्रवास करता, इथून दिल्लीला जाता किंवा बेंगलोरला जाता, एखाद्या ठिकाणी मोठा दगड असेल, बरोबर आहे, तो पहिल्या चक्रात आपल्याला दिसतो. लहान असताना आपण ना मोठे होतो. आता मी दिल्लीला जाताना काही गोष्टी माझ्या लक्षात आहेत, त्या अगोदरही तशा दिसायच्या ज्यावेळेस मी एक्झाम द्यायचो, बरोबर ना. आता पाहतो अजून तो दगड तसाच पडलेला आहे, तिथेच आहे, त्याला कोणी हलवू नाही शकत आहे अजूनही, बरोबर आहे. हलूच शकत नाही असं मला म्हणायचं नाही आहे. पण ज्याचं मास खूप जास्त असेल त्याची ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त असेल, आणि ज्याचं मास कमी असेल त्याचं जिथे आहे तिथे राहण्याची असेल, तर ज्या कंडिशनमध्ये आहे त्याच कंडिशनमध्ये राहण्याची जी टेंडन्सी असते ऑब्जेक्टची दॅट इज कॉल्ड एज इनर्शिया. पण ही टेंडन्सी फक्त रेस्ट राहण्याची नाही आहे, बरोबर आहे. एखादं जर ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल, पहा, समजा तुमच्याकडे राहण्याची टेंडन्सी कमी आहे म्हणून तुम्ही त्याला कॅच करता, बरोबर आहे. पण तुमच्या बॉलच्या ऐवजी जर खूप भला मोठा दगड दिला तर कॅच कराल का नाही करणार? त्या दगडाचा मास जास्त आहे, त्यामुळे त्याची कंटिन्यू मोशन करण्याची टेंडन्सी जास्त आहे. तुम्हाला समजते, याला आपण थांबवू नाही शकत. थांबवू नाही शकत म्हणजे त्या बॉडीकडे त्या बॉडीची मोशन कंटिन्यू करण्याची टेंडन्सी जास्त आहे, बरोबर ना. याच्याकडे कमी आहे. मग छोटा बॉल असेल, त्याचा मास कमी आहे, तर त्याच्याकडे त्याची मोशन कंटिन्यू ठेवण्याची टेंडन्सी कमी आहे. पण हा एक मोठा दगड आहे, त्याचा मास खूप जास्त आहे, त्याच्याकडे याची कंटिन्यू ठेवायची, मोशन कंटिन्यू ठेवायची टेंडन्सी जास्त आहे. पण ज्या ऑब्जेक्टकडे तो ज्या स्टेटमध्ये आहे ती स्टेट कंटिन्यू ठेवायची टेंडन्सी जास्त असेल, त्याच टेंडन्सीला काय म्हणतात? इनर्शिया. सो इट इज द टेंडन्सी ऑफ द बॉडी टू कंटिन्यू स्टेट ऑफ रेस्ट ऑर स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. युनिफॉर्म मोशनची स्टेट कंटिन्यू ठेवण्याची टेंडन्सी किंवा स्टेट ऑफ रेस्ट कंटिन्यू ठेवण्याची टेंडन्सी ज्या बॉडीची जास्त त्या बॉडीचा इनर्शिया जास्त. अँड मास इज द मेजर ऑफ इनर्शिया. इनर्शिया कशावरून मोजण्यात येते? मासवरून. जेवढं मास जास्त तेवढा इनर्शिया जास्त. समजलं का? म्हणून हा जो इथे जे काही सांगण्यात आलं हे लिनियर मोशन्स रिलेटेड आहे, रेस्ट किंवा लिनियर मोशन. त्याला म्हणतो आपण इनर्शिया इन लिनियर मोशन किंवा इट इज जस्ट कॉल्ड इनर्शिया. पॉइंट समजला का? काय आहे इनर्शिया? जर बॉडी रेस्ट असेल तर त्या बॉडीची रेस्ट राहण्याची टेंडन्सी असते, जर बॉडी मोशनमध्ये असेल तर त्या बॉडीची मोशनमध्ये राहण्याची टेंडन्सी असते, ती टेंडन्सी मासवर डिपेंड असते. दॅट टेंडन्सी इज कॉल्ड एज इनर्शिया. ओके, मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. काचेचा पेला आहे, कशाचा? काचेचा, ट्रान्सपरंट. त्यावर एक तुम्ही पोस्ट कार्ड ठेवला. आजकाल पोस्ट कार्ड मिळत नाही, पण एखादं तुम्ही ना एक स्मूथ एक पृष्ठ आहे, पोस्ट कार्ड टाईप. पोस्ट कार्ड तर माहिती आहे सर्वांना, ते ठेवलं तुम्ही. त्यावर एक कॉईन ठेवला, बरोबर आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की अगोदर कॉईन ॲल्युमिनियमचे असायचे आणि आता कॉपर मेटल वगैरेचे वेगळ्या मेटल हेवी आलेले आहेत. तुम्ही असा विचार करा की याच्यावर तुम्ही पहिल्यांदा एक लाईट कॉईन ठेवलं, लाईट ॲल्युमिनियमचं, किंवा मग छोटा एखादा पेपरचा तुकडा घेतला आणि तो ठेवला, आणि या पोस्ट कार्डला जर टिचकी मारली तर तुम्हाला काय ऑब्झर्व होणार? इथे तुम्ही पेपरचा तुकडा ठेवला, हलका तुकडा ठेवला, हलकं काहीतरी ठेवलं ज्याचं मास कमी आहे. कशावर ठेवलं? पोस्ट कार्डवर. या पोस्ट कार्डला तुम्ही अशी टिचकी मारली, काय होणार? पोस्ट कार्डही जाणार आणि त्याच्यासोबत वरचा जो पेपर आहे, वरचं जे हलकं मास ठेवलेलं आहे, हलका ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, तेही जाणार, बरोबर आहे. पण समजा तुम्ही काय ठेवलं, आता ऐका बरोबर, तुम्ही काय केलं, यावर एक कॉईन ठेवला, हेवी कॉईन, 5 रुपयाचा कॉईन ठेवला, 10 रुपयाचा कॉईन ठेवला. तुम्ही या पोस्ट कार्डला टिचकी मारली, तुम्हाला काय वाटते? तो कॉईन ग्लासमध्ये पडेल का? पडला ग्लासमध्ये. तो मास त्याचं जास्त होतं, त्यामुळे त्याची जिथे आहे तिथे राहण्याची टेंडन्सी जास्त होती, म्हणून ते पोस्ट कार्ड निघून गेलं आणि तो बिचारा तिथेच राहण्याची टेंडन्सी होती, म्हणून तो पेलामध्ये पडला, बरोबर आहे. याचा अर्थ जिथे आहे तिथे राहण्याची टेंडन्सी कशावर डिपेंड आहे? मासवर डिपेंड आहे. जेवढं मास जास्त तेवढं जिथे आहे तिथे राहण्याची टेंडन्सी जास्त. मोशनमध्ये असंच असते, जेवढं ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल ना
त्या ऑब्जेक्टची मोशनमध्ये राहण्याची टेंडन्सी जास्त असेल जेव्हा त्याचं मास जास्त असेल. बरोबर आहे. आणि याच टेंडन्सीला काय म्हणतो आपण? इनर्शिया. लक्षात राहील. पण हा इनर्शिया झाला लिनियर मोशन मधला इनर्शिया. लिनियर मोशन मधला जो इनर्शिया तो मासशी रिलेटेड आहे. कशाशी? मासशी. ग्रेटर द मास ग्रेटर इज द इनर्शिया, ग्रेटर इज द टेंडन्सी टू कंटिन्यू स्टेट ऑफ रेस्ट और स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन. स्टेट ऑफ रेस्ट कंटिन्यू ठेवायची टेंडन्सी, स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन कंटिन्यू ठेवायची टेंडन्सी जास्त असणार. कोणाची? ज्याचं मास जास्त आहे त्याचं इनर्शिया जास्त. ओके, त्याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. पण आणखी एक असते की याला म्हणतो आपण रोटेशनल इनर्शिया. काय? रोटेशनल इनर्शिया. जर एखादी बॉडी रेस्ट असेल तर त्या बॉडीची रेस्ट राहण्याची टेंडन्सी, आणि एखादी बॉडी जर रोटेशनल मोशन मध्ये असेल तर त्या बॉडीची रोटेशनल मोशन मध्ये राहण्याची टेंडन्सी जी आहे दॅट इज कॉल्ड रोटेशनल इनर्शिया. आणि याला मोर करेक्टली किंवा आणखी याला वर्ड आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. काय? मोमेंट ऑफ इनर्शिया. हाही इनर्शियाच आहे. म्हणजे अर्थात इनर्शिया काय आहे? ज्या स्टेटमध्ये असेल त्या स्टेटमध्ये राहण्याची टेंडन्सी जी आहे दॅट इज कॉल्ड इनर्शिया. पण इनर्शिया म्हटलं की ते लिनियर मोशन्स रिलेटेड असणार. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं किंवा रोटेशनल इनर्शिया म्हटलं की ती रोटेशनल मोशन्स रिलेटेड असणार. बरोबर आहे. कशाशी रिलेटेड? रोटेशनल मोशनची. तर एखादी बॉडी जर रेस्ट असेल तर रेस्ट राहण्याची टेंडन्सी, एखादी बॉडी जर रोटेशनल मोशनमध्ये असेल तर त्या बॉडीची रोटेशनल मोशनमध्ये राहण्याची टेंडन्सी जी आहे, बरोबर आहे, त्या टेंडन्सीला आपण काय म्हणतो? मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तुम्हाला मी फक्त एक गोष्ट सांगतो. पहा, एक अगदी दोन सारखे दिसणारे ऑब्जेक्ट आहेत. एक आहे हॉलो स्पियर आणि एक आहे सॉलिड स्पियर. एक आहे हॉलो आणि एक आहे सॉलिड. दोघांचे मास सारखा आहे, दोघांची रॅडियस सारखी आहे, दोघांनाही तुम्ही सारख्या वेगाने स्पिन केलं. ग्राउंडवर आहे, दोघांनाही काय केलं? स्पिन करून टाकलं सारख्या वेगाने. बरोबर आहे. सारख्या वेगाने सगळ्या कंडिशन आयडेंटिकल आहे. बाहेरून दिसतही नाही कुठला सॉलिड आणि कुठला हॉलो आहे. आणि हा कसा आहे? हॉलो, आतमधून पोकळ. हा कसा आहे? सॉलिड. आणि त्यांना तुम्ही फिरून दिलं अगदी सारखे, कलरनी सारखे, तुम्ही फिरवलं ते सारख्या वेगानेच फिरवलं, अगदी जेवढा तुम्ही फोर्स किंवा टॉर्क अप्लाय केला तोही सारखा आहे. तर दोन्ही स्पियर सारखे फिरत नाही राहत. एक जो आहे त्याची टेंडन्सी त्या स्टेटमध्ये राहण्याची खूप जास्त आहे. ती कोणाची जास्त आहे माहिती आहे? नो, जो हॉलो आहे त्याची टेंडन्सी तो खूप जास्त वेळपर्यंत फिरत राहणार. हा जर 5 मिनिट फिरत राहिला ना, एक्झाम्पल समजण्यासाठी बोलत आहे, हा काय होणार? 7 मिनिट 10 मिनिट फिरत राहणार. याचा अर्थ हा थांबला पण हा फिरूनच राहिला. बरोबर आहे. ही जी टेंडन्सी आहे दॅट इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. कोणाची जास्त आहे? हॉलोची जास्त आहे. ती का जास्त आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. आता टाइम संपला तर आपण याला उद्याच्या पिरियडमध्ये स्टडी करू. ठीक आहे. तर हे आजचं जे डिस्कशन आहे त्यावरून मला असं वाटतंय की आम्ही असं ठरवलं, आम्ही तर अगोदर ठरवलं होतं की तुमच्याकडनं फीज नाही मागायची, पण आम्हाला असं वाटून राहिलं आता की तुमच्याकडनं काहीतरी रजिस्ट्रेशन करून घेऊ आपण, आणि ती फीज आपण ज्यावेळेस तुमचे क्लासेस सुरू होतील त्यातून मायनस करून टाकू. कारण ना नेहमी एक गोष्ट महत्त्वाची असते की ज्यावेळेस आपण काहीतरी पे करतो त्यावेळेस आपण ना वेन यू पे अटेन्शन. बरोबर आहे. नाही तर मग अटेन्शन निघून जाते. त्याबद्दल मी उद्या तुम्हाला सांगेल. नॉमिनल अमाऊंट असेल, आम्हाला काही ते जमा नाही करायचं, फक्त आम्हाला ना आपण जे करून घेऊन राहिलो त्याचं इम्पॉर्टन्स तुम्हाला राहिलं पाहिजे तेवढ्यासाठी आहे. मग तो हे 1 दिवस येणे 10 दिवस अब्सेंट राहणे असं काही होणार नाही. ठीक आहे. ओके. कुलकर्णी आलेत का आज? नाही आले कुठे? नाही का? ओके, चला ठीक आहे. थँक्यू.